नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने गाय गोठा अनुदान 2026 ही योजना राबविण्यात आलेली। यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, मी आपला मनोहर पाटील। आपल्या डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अशीच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे। मित्रांनो, गाय गोठा अनुदान योजना 2026 या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला ज्याच्याकडे गायी म्हशी म्हणजेच गुरपालन असेल, जर त्याच्याकडे गायी म्हशी असं काही त्यांच्याकडे तो पालत असेल तर त्यासाठी त्याला गाय गोठा अनुदान योजना ही मंजूर करण्यात येणार आहे। आता ही योजना कशी राहणार आहे, त्यासाठी अनुदान किती मिळणार आहे, त्यासाठी पात्रता किती, त्यासाठी कागदपत्रे काय लागतील आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे, तुम्हाला कोणत्या लिंकवरनं अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला आणि ऑल बेलला क्लिक करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूयात। नमस्कार मित्रांनो, गाय गोठा अनुदान योजना 2026 शेतकऱ्यांसाठी अतिशय सुवर्ण संधी आहे। 3 लाखापर्यंत अनुदान तुम्हाला गाय गोठ्यासाठी मिळणार आहे। तर यापैकी तुम्हाला तुमच्याकडे किती जनावरं आहेत, म्हणजे किती तुमच्याकडे जनावरांची संख्या काय आहे, यावरून तुम्हाला अनुदानाची रक्कम ही सांगण्यात येणार आहे। उदाहरणार्थ 18 पेक्षा जास्त जनावरे असतील तर तुम्हाला 2,30,000 पर्यंत अनुदान मिळू शकते। आता उदाहरणार्थ तुम्हाला सॅम्पल म्हणून सांगतो, जनावरांची संख्या आणि अनुदान मिळण्याची अंदाजित रक्कम किती आहे। तर 2 ते 6 जनावरं जर तुमच्याकडे असतील तर 77,000 पर्यंत तुम्हाला रक्कम मिळेल। 6 ते 18 पर्यंत जर जनावरं तुमच्याकडे असतील तर 1,54,000 पर्यंत रक्कम तुम्हाला अनुदान मिळू शकतं आणि 18 पेक्षा जर जास्त जनावरं तुमच्याकडे असतील तर 2,30,000 पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम देखील तुम्हाला मिळू शकणार आहे। आता या योजनेसाठी पात्र कोण असणार आहे? अर्जदार शेतकरी असावा व त्याच्याकडे स्वतःची जमीन व पशुधन असणे अनिवार्य आहे। म्हणजे जो अर्जदार राहील त्याच्याकडे शेती असणे गरजेचे आहे व स्वतःचे पशुधन असणे गरजेचे आहे। आता दुसरा पॉईंट आहे, जनावरांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या दूध उत्पादनासाठी पक्का गोठा बांधणे हा मुख्य उद्देश आहे। म्हणजे याची जी पात्रता आहे, म्हणजे याच्या जनावरांच्या ज्या आरोग्यासाठी चांगल्या प्रकारचा गोठा बांधणे हा मुख्य उद्देश आहे व त्याचबरोबर जनावरांच्या संख्येनुसार पात्रता निश्चित केली जाईल। तुमच्या जनावरांच्या संख्येनुसार तुमची पात्रता ही ठरवण्यात येणार आहे। आता अर्ज करण्याची प्रक्रिया कशी राहणार आहे ती नीट समजून घ्या। इच्छुक शेतकरी ग्रामपंचायत कार्यालय किंवा mahaegs.maharashtra.gov.in या पोर्टलवर अर्ज करू शकणार आहे। खाली लिंक देखील दिलेली आहे, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक देखील देणार आहे, तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। आता हे अनुदान गाय गोठा अनुदान योजना आहे, ही याच्यात तुम्ही लागणारी कागदपत्रे कोणती? आता पहिलं कागदपत्र असणार आहे तुम्हाला आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचे आहे। दुसरं आहे 7/12, तुमच्याकडे 7/12 देखील असणं गरजेचे आहे। तुमची स्वतःची शेती असणे याला गरजेचे आहे। तिसरा पॉईंट आहे बँक पासबुक, जे आधार संलग्न असेल ते बँक पासबुक। आणि चौथा आहे पशुसंख्या प्रमाणपत्र, तुमच्याकडे किती ढोरं आहेत, किती जनावरं आहेत यांची पशुसंख्या प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। काही विशिष्ट क्षेत्रात अर्जासाठी मनरेगा जॉब कार्ड असणे आवश्यक असू शकते। काही भागांमध्ये विशिष्ट अर्जासाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असणं गरजेचे असू शकणार आहे, ते तुमच्या एरियानुसार तुमचं ठरवण्यात आले। अशा प्रकारे तुम्ही गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता। शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम अशी सुवर्ण संधी आहे। असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।